Hello, my dear students and parents. Welcome to our Math Planet channel. मंथन प्रज्ञाशोध सामान्य परीक्षा इयत्ता 6वी विषय गणित यामधील तिसरे प्रकरण आहे भूमिती आणि त्यामधील 3.2 कोण हा उपघटक आहे आणि त्यावर आधारित व्यवसाय नंबर 1 आज आपण सॉल्व करणार आहोत. बऱ्याच मुलांच्या कमेंट या व्यवसायासाठी आलेल्या आहेत. आता आपली परीक्षा खूप जवळ आलेली आहे. हॉल तिकीट सर्वांपर्यंत पोहोचलेले असतील. तर आता आपण ज्या मुलांच्या ज्या घटकावर कमेंट येतील तो घटक आपण पटकन कव्हर करण्याचा प्रयत्न करत आहोत. कारण तुम्ही कमेंट करता ह्याचा अर्थ तुम्ही हे व्हिडिओ पाहता आणि तुम्हाला कोणत्या घटकांची आवश्यकता आहे हे तुमच्या कमेंटवरून कळतं. त्यामुळे जे कमेंट येतील त्या पद्धतीने आपण ते कव्हर करण्याचा प्रयत्न करत आहोत. आणि लवकरच तुम्हाला प्रश्नपत्रिका 2022, 23 आणि 24 यासुद्धा मी सॉल्व करून टाकण्याचा प्रयत्न करणार आहे. व्हिडिओ जर आवडत असतील तर लाईक करायला विसरू नका आणि कन्सेप्ट जर क्लिअर होत असतील तुमचे म्हणजे भाषा जर समजत असेल तर खाली कमेंटमध्ये यस असं लिहा, जेणेकरून आम्हालाही पुढचा व्हिडिओ बनवायला प्रोत्साहन मिळेल. चला तर पहिला प्रश्न पहा येते. दोन समांतर रेषांना एका छेदिकेने छेदले असता तयार होणाऱ्या व्युत्क्रम कोनाच्या जोडीतील एका कोनाचे माप 50 अंश असल्यास दुसऱ्या कोनाचे माप किती? आता मी मागच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला व्युत्क्रम कोन, संगत कोन, पूरक कोन, कोटी कोन ह्या संकल्पना सर्व प्रकारच्या समजून दिलेल्या आहेत. तरीही मध्ये मध्ये मी ते सांगण्याचा प्रयत्न करेल, परंतु तुम्ही पहिला व्हिडिओ पहा, जेणेकरून काय होईल तुम्हाला त्या कन्सेप्ट क्लिअर होतील. आता दोन समांतर रेषांना एका छेदिकेने छेदले असता, ह्या दोन समांतर रेषा आहेत त्यांना एका छेदिकेने छेदले असता तयार होणाऱ्या व्युत्क्रम कोन कुठे तयार होतात बघा, असा क्रॉस तयार होतो. म्हणजे एक इथे झाला तर दुसरा इथे तयार होतो आणि हे व्युत्क्रम कोन हे एकरूप असतात. त्याच्यामुळे याचं माप जर 50 अंश असेल तर याचं माप सुद्धा 50 अंश असणार आहे. त्याच्यामुळे त्याचं उत्तर ऑप्शन नंबर 3 इज द राईट आन्सर. पुढे पहा, घड्याळातील तास काटा व मिनिट काटा यामध्ये खालीलपैकी किती वाजता 120 अंश मापाचा कोन तयार होईल? आता घड्याळ आपण इथे काढूया, थोडंसं ॲडजस्ट करूया. बघा इथे घड्याळ आहे, हा दुसरा प्रश्न, हा 12, हा 9, 3 आणि 6. आता एक गोष्ट सॉरी इथे 9 आणि इथे 6. आता एक गोष्ट लक्षात घ्या, घड्याळाचा हा 1, हा 2 सगळेच काढून घेऊया आपण, 4, 5, 7, 8, इथे 10 आणि इथे 11. घड्याळाच्या समजा 12 पासून 1 पर्यंत ह्या दोन अंकामध्ये 30 अंशाचा कोन तयार होतो. ही गोष्ट लक्षात घ्या. किती अंशाचा कोन तयार होतो? 30 अंश मापाचा कोन तयार होतो. आता ही संकल्पना आपल्याला अधिक समजून घेण्यासाठी आपण काय करूया, डायरेक्ट घड्याळाचाच उपयोग करूया, म्हणजे जेणेकरून काय होईल तुम्हाला तो प्रश्न व्यवस्थितपणे समजेल. पहा इथे हा जो घड्याळ आहे या 12 पासून 1 पर्यंत आणि 1 पासून 2 पर्यंत म्हणजे प्रत्येक दोन अंकांमध्ये हा 30 अंश मापाचा कोन तयार होतो. ओके, म्हणजे इथे 30, इथे 30, म्हणजे 12 पासून जर 2 पर्यंत गेला तर तो 60 अंशाचा कोन तयार होतो. ठीक आहे, मग आपल्याला काय दिलं की किती वाजता 120 अंश मापाचा कोन तयार होईल. आता जर आपण 8 घेतला तर पहा इथे 30 अंश, इथे 30 60 झाले, इथे 30 90 झाले आणि इथे 30 120 अंश झालेले आहेत. म्हणजेच किती 8 पासून 12 पर्यंत इथे जर पाहिले तर हा 120 अंश मापाचा कोन तयार होणार आहे. त्याच्यामुळं त्याचं जे उत्तर आहे ते पहा, 8 वाजता 120 अंश मापाचा कोन तयार होणार आहे. ऑप्शन नंबर 3 आहे. थोडासा तो तुम्हाला लांब दिसत असेल, आपण ते स्टँड ॲडजस्ट केल्यामुळे,
म्हणजेच घड्याळातील तास काटा व मिनिट काटा यांच्यामध्ये 120 अंश मापाचा कोन किती वाजता तयार होणार आहे? तर तो 8 वाजता तयार होणार आहे. समजलं असेल तुम्हाला व्यवस्थित. आता आपण घड्याळच घेतलं आहे, तर आधी आपण 5वा प्रश्न घेऊया, म्हणजे जेणेकरून घड्याळाचं काम आपलं संपेल आणि त्याला बाजूला ठेवता येईल. घड्याळात 12:30 झाले असता तास काटा व मिनिट काटा यांच्यामधील कोनाचे माप किती असेल? बघा किती, 12:30. तर मी घड्याळामध्ये 12:30 ॲडजस्ट करतो. बारा वाजून 30 ओके. येथे पहा घड्याळामध्ये किती झालेले आहेत? 12:30 झालेले आहेत. आता तुम्हाला काय सांगितलेलं आहे मी की घड्याळामधल्या प्रत्येक 2 अंकामध्ये 30 अंशाचा कोन असतो. म्हणजे आता आपण मोजूया 12 पासून 6 पर्यंत किती झालेले आहेत पाहायचं. 1 2 3 4 5 आणि 6. बघा किती अंक झालेले तिथे, किती कप्पे झालेले आहेत पाहायचं. 12 पासून 1 2 3 4 5 आणि 6 कप्पे झालेले आहेत. आणि प्रत्येक कप्प्यामध्ये कितीचा कोन असतो? तर तो 30 अंशाचा कोन असतो. मग जर आपण कप्पे झालेले आहेत 6, किती अंशाचा कोन असतो? तर 30 अंशाचा कोन असतो. मग ह्यांना जर गुणलं तर किती अंशाचा कोन झाला? 180 अंशाचा कोन होणार आहे 12.5 मध्ये. मग आपण काय करतो? पटकन ते उत्तर लिहितो. परंतु जर तुम्ही व्यवस्थित जर ऑब्झर्वेशन केलं विद्यार्थी मित्रांनो, तर ज्यावेळेस 12.5 वाजतात त्यावेळेस हा जो तास काटा आहे तो सुद्धा बरोबर अर्धा घर इकडे सरकतो. बघा बरोबर हाफ घर तो सरकलेला आहे. आता पूर्ण कोनामधलं अंतर किती आहे? 30. पूर्ण कोनामधलं अंतर किती आहे? 30. आणि तो हाफ घर सरकलेला आहे, म्हणजे बरोबर तो 15 अंश पुढे सरकलेला आहे. म्हणून ह्याला आपण 15 अंश काय करायला लागतील? ह्याच्यामधून आपल्याला वजा करायला लागतील. म्हणून 180 मधून जर 15 अंश जर घालवले तर उत्तर किती येणार आहे त्याचं? 165 अंश हे त्याचं उत्तर येणार आहे. म्हणजेच आपला प्रश्न काय होता? घड्याळामध्ये 12:30 किती अंश मापाचा कोन तयार होईल? तर तो किती होणार आहे? 180 अंश वजा 15, 165 अंशाचा कोन तयार होणार आहे. हे अतिशय परफेक्ट तुम्हाला कळालेलं असेल. आता घड्याळावरला कुठलाही प्रश्नाचा मार्क तुमचा जाणार नाहीये. पहा आता तिसरा प्रश्न आहे. थोडा व्हिडिओ ॲडजस्ट करताना आपली गडबड झाली, परंतु तो कन्सेप्ट समजणं ही त्याच्या मागची धडपड होती आणि तो नक्कीच तुम्हाला कळाला असेल. पहा येते तिसरा प्रश्न. एका कोनाचे माप 48 अंश आहे, तर त्याचा पूरक कोन खालीलपैकी कोणत्या मापाचा असेल? आता पूरक कोनांच्या मापांची बेरीज किती असते? 180 अंश असते. आणि कोटी कोनांच्या मापांची बेरीज 90 अंश असते. त्यासाठी तुम्हाला आधीच सांगितलं की पहिला व्हिडिओ पहा. बघा दोघांची बेरीज किती असते? 180 अंश. मग एक जर 48 असेल तर दुसरा किती असेल? 180 मधून 48 फक्त वजा करायचं आणि जे येईल ते त्याचं उत्तर असेल. तुम्ही काय करा, 180 मधून 48 वजा करा. तुम्हाला थोडंसं वर्क देऊया आता, आणि जे उत्तर येईल त्याचा ऑप्शन तुम्ही कमेंट बॉक्समध्ये टाका. खूप सोपं आहे, करून दिलेला आहे. आता आपण पुढचा प्रश्न पाहूया. चौथा प्रश्न. एका कोनाचा पूरक कोन त्या कोनाच्या 8 पट आहे, तर त्या कोनाच्या कोटी कोनाचे माप किती? पहा अशा प्रकारच्या प्रश्नामध्ये तुम्ही गोंधळून जाता, परंतु बिलकुल गोंधळून जायचं नाहीये. पहा इथे आधी तुम्हाला कोटी कोन आणि पूरक कोन ही संकल्पना व्यवस्थित क्लिअर आहे. पूरक कोन म्हणजे ज्या दोन कोनांच्या मापांची बेरीज 180 अंश असते. कोटी कोन म्हणजे दोघांची बेरीज 90 अंश. हे तर तुम्हाला आता क्लिअर झालेलं आहे. आता काय करूया आपण? एका कोनाचा पूरक कोन त्या कोनाच्या 8 पट आहे. आधी व्यवस्थित समजून घ्या की आपल्याला काय करायचंय. समजा एका कोनाचा पूरक कोन, आता आपण एका कोनाचा म्हणजे तो आपण x मानला, तर दुसरा कोन किती येणार आहे?
180 मधून आपल्याला x वजा केल्यानंतर तो दुसरा येणार आहे. आता बऱ्याच मुलांना हे सुद्धा समजत नाही. हे समजण्यासाठी आपण आधी व्यवस्थित हे ते लिहूया. बघा, एक कोन जर x असेल आणि दुसरा कोन y, म्हणजे ह्या दोन कोनांची मापांची बेरीज जर 180 अंश असेल तर पहा x बरोबर काय येणार आहे, हा y इकडे जाऊन वजा होणार आहे, म्हणजे 180 अंश वजा y अंश. हे समजलं? ठीक आहे. म्हणजे आता तुमच्या लक्षात आलं असेल, हे दोन एकमेकांचे काय झाले, पूरक कोन झाले. मग एक कोन x, दुसरा 180 मधून वजा केल्यानंतर येणारा x, म्हणजे हे दोन कोन हे एकमेकाचे पूरक कोन झालेले आहेत. ठीक आहे. आता बघा कंडिशन काय दिली पहिली, एका कोनाचा पूरक कोन त्या कोनाच्या 8 पट आहे. मग आपण ते मांडून घेऊया. आता एका कोनाचा पूरक कोन त्या कोनाच्या, म्हणजे कोनाच्या जो आपल्याला काढायचा आहे तो या कोनाच्या किती पट आहे, 8 पट आहे, म्हणजेच 8 ने गुणायचं आहे. इतकं ते सोपं आहे. ही झाली पहिली कंडिशन. आणि टार्गेट काय, त्या कोनाच्या कोटी कोनाचे माप किती, त्या कोनाच्या कोटी कोनाचे माप किती, म्हणजे ह्याचं जे उत्तर येणार आहे त्याचा कोटी कोन काढायचा आहे आपल्याला. याचा कोटी कोन काढायचा आहे, म्हणजेच आपण इथं लिहून ठेवूया उत्तराचा कोटी कोन, म्हणजे ह्यातून जे उत्तर येणार आहे त्याचा आपल्याला कोटी कोन काढायचा आहे. ठीक आहे. आता बघा हे सोडून घेऊया आपण. x बरोबर 8 गुणिले 8 0 0 18 8 144 वजा 8x. मग x इकडे येऊन काय होणार आहेत, प्लस होणार आहेत, बरोबर 1440. म्हणून हा 9x बरोबर 1440, म्हणून x बरोबर 1440 भागिले 9. हे जर सोडवलं तुम्ही तर उत्तर येणार आहे बघा 9 एके 9, 9 सक 54 आणि 0. उत्तर काय येणार आहे, x बरोबर 160. परंतु आपल्याला काय करायचं आहे, येथे उत्तर टाकायचं आहे. मग x चं उत्तर किती आलंय, 160. मग 180 वजा x, मग 180 वजा x किती आहे, 160, म्हणजे उत्तर येणार आहे आपलं 20. मग आपलं टार्गेट काय, उत्तराचा कोटी कोन. ओके. मग उत्तर किती आले, 20, आणि त्याचा कोटी कोन, म्हणजेच त्याचा कोटी कोन किती येणार आहे, 70 येणार आहे. आता तो कसा, कारण दोघांची बेरीज किती यायला पाहिजे, 90 अंश ही त्याची बेरीज यायला पाहिजे, तरच तो त्याचा कोटी कोन होतो. म्हणून त्याचं उत्तर काय येणार आहे, 70 अंश. मग 70 अंश कुठे आहे, ऑप्शन नंबर 4 मध्ये आहे. ते स्पष्टीकरण थोडंसं मोठं दिलं, परंतु ते समजणं खूप महत्त्वाचं आहे. नुसताच व्हिडिओ पाहायचा, नुसतीच उत्तरं काढायची, हे काही कामाचं नाही आहे. तुम्हाला कळलं तर तुम्हाला गणितात मजा वाटणार आहे, नाहीतर तुम्ही ते कसं तरी आपलं ढकलायचं म्हणून ढकलायचं असं नको, व्यवस्थित समजलं पाहिजे. पुढचा प्रश्न पहा. घड्याळात 12:30 झाले असतात, तास काटा व मिनिट काटा यांच्यामधील कोणाचे माप किती असेल. हा प्रश्न आपला ऑलरेडी झालेला आहे. त्याचं उत्तर ऑप्शन नंबर 1 हे आपण सांगितलेलं आहे. 6वा प्रश्न पहा. एका कोनाचे माप त्याच्या पूरक कोनाच्या मापाच्या चौपट आहे, तर त्या कोनाचे माप किती. आता तुम्हाला मी आधी सांगितलेले आहे, एक कोन x असेल तर त्याचा पूरक कोन 180 वजा x असतो. आता इथं स्पष्टीकरणाची गरज नाही. त्यांनी काय सांगितले, एका कोनाचे माप म्हणजे x हे त्याच्या पूरक कोनाच्या मापाच्या चौपट आहे, म्हणजे हा त्याचा पूरक कोन आहे. चौपट म्हणजे 4 ने गुणायचं. इथं टार्गेट काय सांगितले, एका कोनाची माप, तर त्या कोनाचे माप किती, म्हणजे इथे x ची व्हॅल्यू विचारलेली आहे. हे नीट समजून घ्या, ह्याची व्हॅल्यू विचारलेली नाहीये. मग हे फक्त सोडून घ्यायचं, अतिशय सोपं आहे बघा. x बरोबर 4 0 0 18 चौक 72, तुमच्या पद्धतीने करा, वजा 4x, म्हणून x हा इकडे येऊन प्लस होईल. हे कॅल्क्युलेशन तर तुम्हाला खूप सोपं जात असेल. 4x आणि 1x झाला 5x बरोबर 720 अंश, म्हणून x बरोबर 720 छेद 5. 5 एके 5, खाली राहिले 2 झाले 22, 5 चौक 20, आणि पुन्हा
राहिले 2, पुन्हा 5 चोक 20 म्हणजे x बरोबर किती आले 144 हे त्याचं उत्तर आलेलं आहे ऑप्शन. आणि एक्सचीच व्हॅल्यू आपल्याला विचारलेली आहे, त्याच्यामुळे ऑप्शन नंबर 4 इज द राईट आन्सर. अतिशय सोपा आहे पहा. पुढचा प्रश्न पहा. पूर्व व नैऋत्य दिशांमधील कोनाचे माप किती? अशा प्रकारचे प्रश्न खूप सोपे असतात. याला जर आकृतीचा आधार घेतला तर हे आणखीन तुम्हाला क्लिअर होतं डायरेक्ट सांगण्यापेक्षा. पहा इथे ही आकृती तर तुम्हाला माहिती आहे. वरची दिशा उत्तर येते, खालची दिशा दक्षिण असते, उजव्या हाताला पूर्व असते आणि डाव्या हाताला पश्चिम असं लिहिलं जातं. आता आपल्याला ज्या उपदिशा आहेत त्या कशा काढायच्या, हिथून सुरू करायच्या. आग्नेय, आग्नेयच्या एकदम ॲपोजिट असते वायव्य, इथं असते नैऋत्य आणि इथं असते ईशान्य. आता आपल्याला काय सांगितलंय की पूर्व आणि नैऋत्य यामधील या दिशांमधील आपल्याला काय सांगितलेलं आहे, कोणांचं माप सांगितलेलं आहे. तर पहिली गोष्ट, ह्या ज्या मुख्य दिशा आहेत त्या प्रत्येकामध्ये 90 अंशाचा कोन असतो, हे लक्षात घ्या. जसं इथं 90 अंश असेल तसं इथं पण 90 अंश, वर 90, सगळीकडे 90 अंश. आता ही जी नैऋत्य दिशा असते ती बरोबर कोन दुभाजकाचं काम करते इथं असं. ठीक आहे, व्यवस्थित समजून घ्या. आता आपल्याला टार्गेट कुठे पहा, हा पूर्ण कोन काढायचा आहे. मग ह्या मुख्य दिशांमधला हा कोन किती आहे, 90 अंश. चला लिहूया. हा पण पूर्ण कोन किती आहे, 90 अंश. परंतु ह्याने तो दुभागला आहे म्हणजे हे अर्धा झालेला आहे. मग 90चा अर्धा किती आहे, 45 अंश. ह्या दोघांची बेरीज करा. 90 अधिक 45 किती झाले, 135 अंश. संपला विषय. अतिशय साधं सरळ सोपं. कोणतीही मुख्य दिशा आणि त्याच्या उलटी उपदिशा जर विचारली तर तो 135 अंश कोन असतो. आणखीन सांगतो, ही मुख्य दिशा आणि त्याच्या जवळची जर उपदिशा विचारली तर ह्याच्यामध्ये 45 अंशाचा कोन असतो. हे सगळं क्लिअर समजून घ्यायचं. प्रश्न कितीही उलटा येऊ दे, एकदा कन्सेप्ट क्लिअर असेल तर काहीच प्रॉब्लेम येत नाही. 7व्यातला ऑप्शन नंबर 2 इज द राईट आन्सर. आता आपण 8वा प्रश्न पाहूया. खालीलपैकी कोणती आकृती कोन पी क्यू आरची आहे? हा प्रश्न खूपच सोपा आहे, त्याच्यामुळे तो तुमच्यासाठी आहे. तो तुम्ही सॉल्व्ह करा आणि त्याचं उत्तर ऑप्शन कमेंट बॉक्समध्ये तुम्ही टाकायचं आहे. टाकताना तुमचं नाव लिहा जेणेकरून पुढील व्हिडिओमध्ये तुमचं नाव घेता येईल. आता फक्त लक्षात ठेवायचं की कोन हा किरणांनी तयार होतो, रेषाखंडांनी तयार होत नाहीये. हा खूप सोपा प्रश्न आहे, तुम्ही सहज सोडवाल आणि मला अपेक्षा आहे की तुम्ही लवकरात लवकर त्याचं उत्तर पटकन द्याल पुढील व्हिडिओ बनवण्याच्या आधी. तुम्हाला 2 प्रश्न मी आतापर्यंत विचारलेले आहेत, दोघांचे उत्तर तुम्ही द्यायचं आहे. आता 9वा प्रश्न बघा. कोन पी आणि क्यू हे परस्परांचे पूरक कोन आहेत. लगेच डोक्यात आलं पाहिजे की दोघांची बेरीज 180 अंश आहे. म्हणजेच कोन पी अधिक कोन क्यू बरोबर 180 अंश. ठीक आहे. आणि आपण काय बोललेलं आहे, एक कोन जर x असेल तर दुसरा पूरक कोन काय असतो, 180 अंश वजा x. हे सुद्धा लक्षात ठेवायचं आहे. आता ही झाली पहिली कंडिशन. दुसरी कंडिशन काय आहे, एक कोन दुसऱ्या कोनाच्या 4/5 पट आहे तर मोठ्या कोनाचे माप किती? आता असं समजूया की हा कोन या कोनाच्या, एक मिनिट असं थोडंसं तुम्हाला अवघड जाईल. थोडंसं आपण सोपं करूया, कारण तुम्हाला समजणं खूप महत्वाचं आहे. आपण या टर्ममध्ये कॅल्क्युलेशन थोडंसं मोठं होईल म्हणून आपण काय करूया, हे परस्परांचे पूरक कोन आहेत. ओके, तर एक कोन म्हणजे कोन पी हा इज इक्वल टू दुसऱ्या कोनाच्या म्हणजे कोन क्यूच्या किती आहे, 4/5 पट आहे. म्हणजे गुणिले 4/5 पट आहे. म्हणजेच हे जर आपण व्यवस्थित मांडलं, पी बरोबर क्यूच्या 4/5 पट, कोणाच्या, क्यूच्या 4/5 पट आहे.
अशा पद्धतीने हे सोपं जाईल. तर त्यांनी विचारले मोठ्या कोनाचे माप किती. ठीक आहे. मग आपल्याला माहिती आहे की कोन P अधिक कोन Q बरोबर काय झालं 180 अंश झालेलं आहे. म्हणजे जिथं P दिसेल तिथं आपल्याला ही व्हॅल्यू टाकायला लागेल. आता ही व्हॅल्यू आणखीन थोडी सोपी जर केली तर आपण अशी येणार आहे ती 4Q/5. ठीक आहे. आता काय करूया, हे जे समीकरण आहे काय कोन P अधिक कोन Q बरोबर 180 अंश ह्याच्यामध्ये काय करूया आपण काय करूया हे समीकरण टाकूया. P कुठे आहे 4Q/5 अधिक Q जसाच्या तसा कोणाचं चिन्ह पण काढून टाकूया बरोबर 180 अंश. आता तुम्हाला माहिती आहे तर छेद 1 असतो. छेद सारखे करूया. छेद सारखे करताना इथं फक्त 5 ने गुणायला लागेल. इथे पण 5 ने गुणायला लागेल. काय तयार होणार आहे बघा. छेद सारखा आहे म्हणून तो एकदाच लिहिला. इथं 4Q अधिक 5Q बरोबर 180 अंश. मग काय होणार इथं 9Q/5 बरोबर 180 अंश. इथे लिहूया 9Q बरोबर हा 5 इकडं भागिले इकडं जाऊन गुणिले होणार आहे. तसंच ठेवूया गुणाकार न लिहिता. म्हणून Q बरोबर 180 गुणिले 5/9. 9 एके 9, 9 दुने 18, इथं 0 आणि 20 गुणिले 5 किती येणार आहे 100 येणार आहे. म्हणजेच Qची व्हॅल्यू किती आलेली आहे आपली 100 अंश आलेली आहे. मग 100 अंश कुठे आहे बघा आता इथे ऑप्शन नंबर 4 मध्ये हे आहे. आता पुढचा प्रश्न पहा. बाजूच्या आकृतीत मेजर ऑफ अँगल ABC बरोबर 90 अंश तर कोन ABD व कोन DBC ही जोडी खालीलपैकी कोणत्या प्रकारात येते. आता हा खूपच सोपा प्रश्न आहे. पहा इथं जर विचार केला तर हा 90 अंश माप आहे आणि हा त्याचा कोन दुभाजक आहे. म्हणजे हे बरोबर हाफ 45 अंश झालेले आहेत. म्हणजेच ABD आणि DBC ह्या दोघांची बेरीज किती येणार आहे 90 अंश येणार आहे. मग ज्या दोघांची बेरीज 90 अंश येते ते एकमेकाचे कोणते कोन असतात हे तुम्हाला माहिती आहे. त्याच्यामुळे त्याचं उत्तर तुम्ही ऑप्शनमध्ये टाकायचं आहे. आता आशा करतो की हा जो व्हिडिओ आहे या व्हिडिओमधील सर्व कन्सेप्ट तुम्हाला छानपैकी क्लिअर झाले असतील. जर कन्सेप्ट क्लिअर झाले असतील तर कमेंटमध्ये यस असं लिहा. व्हिडिओ नेहमीप्रमाणे व्हिडिओ आवडला तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. परीक्षा जवळ आलेली आहे त्याच्यामुळे जास्तीत जास्त अभ्यास करा. तुम्हाला परीक्षेसाठी खूप खूप शुभेच्छा. धन्यवाद.